केंद्राने परदेशातील भारतीय नागरिकांना स्थानिक कायद्यांचा आदर आणि पालन करण्याचं आवाहन केलंय। कारण परदेशामध्ये एखादा गुन्हा घडल्यानंतर होणाऱ्या शिक्षा या भयंकर असतात। विशेषतः आखाती देशामध्ये नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। येमेनमध्ये सध्या फाशीच्या शिक्षेची वाट बघणाऱ्या निमिषा प्रियाची फाशी थांबवण्यासाठी भारत सरकारने महत्त्वाचे प्रयत्न सुरू केले। त्यासाठी येमेनच्या हुती दहशतवादी सत्ताधाऱ्यांशी वाटाघाटी करण्यात येणार आहे। पण निमिषाच्या निमित्ताने आखाती देशांमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। गेल्या 5 वर्षात एकूण 47 जणांना विविध देशांमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। कुवेतमध्ये सर्वाधिक 25 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे। त्यानंतर सौदी अरेबियामध्ये 9, झिम्बाब्वेमध्ये 7, मलेशियात 5 तर जमैकामध्ये एकाला फाशीची शिक्षा देण्यात आली। निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी आता तिचं कुटुंबीय येमेनमधील मृत्यूदंड थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे। निमिषा प्रियाने ज्याची हत्या केली त्याच्या कुटुंबियांनी 11 कोटी रुपये ब्लड मनी म्हणून मागितले। ती रक्कम देण्यास निमिषाच्या कुटुंबियांनी होकार दिलाय। Initially, it was confirmed by the Marcus, the Kandapuram Abu Bakr Muslias organization, which is leading the Save Nimisha Priya's Interaction Council's negotiation with the family there. And thereafter, the Ministry of External Affairs also officially confirmed this thing. So now both we got from the confirmation from our team as well as from the government of India. So now finally it's confirmed. आखाती देशात सुमारे 80 लाख भारतीय वास्तव्य आहेत। तेथील कायदे अत्यंत कडक आहेत। बहुतांश इस्लामिक देश हे शरिया कायद्याने चालतात। त्यामुळे तिथे गेल्यावर गुन्हा घडला तर बहुतांश वेळा फाशीची शिक्षा होते। त्यातनं वाचणं किंवा वाचवणं हे सरकारसाठी जिकिरीचं होऊन बसतं। त्यामुळे परदेशी जाणार असाल, विशेषतः आखाती देशात जाण्याच्या विचारात असाल तर तिथले नियम आणि कायदे नीट समजून घेणं क्रमप्राप्त आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।